विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण या चॅनलवरती स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाची सिरीज चालूच केलेली आहे. त्यात आपण यापूर्वीचे व्हिडिओ घेतलेले आहेत. त्यात आपण नवनीत पुस्तकातील स्वाध्याय 1.1, 1.2 आणि 2.1 बघितलेला आहे. आज आपण स्वाध्याय 2.2 बघणार आहोत. तर त्या स्वाध्याय 2.2 मध्ये काय आहे की संख्या वाचन, संख्या कशा वाचायच्या, कशा लिहायच्या यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तर ते आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलोच आहोत. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न सोडवायला मदत होईल. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजचा आपला पहिला प्रश्न आहे 9,9,0,9,9,9 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. संख्या वाचन शिकण्यासाठी आपल्याला हे पाठच हवे. हे काय आहे तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज. आपल्याला माहिती आहे आपण शतकचे 3 घर सोडून कॉमा देतो. शतकचे 3 घर असतात, हजारचे 2, लक्षचे 2 आणि बाकी सर्व कोटी, अब्ज, लक्ष या सर्वांचे 2-2 घर असतात. तर मग ही संख्या किती झाली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. तर किती लाख? 9,90,999. तर आपल्याला कुठे दिसते? 9,90,90,999 म्हणजेच आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, सर्वात मोठी 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? तर सर्वात मोठी 7 अंकी संख्या कशी लिहायची? तर सर्वात मोठी कशी लिहिणार? सर्वात मोठा अंक असतो 9, तो आपण 7 वेळा लिहिणार. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ही झाली सर्वात मोठी 7 अंकी संख्या. आणि जर आपल्याला सर्वात छोटी संख्या विचारली तर ती कशी लिहायची? तर सर्वात छोटा अंक असतो 1 व त्यानंतर जितकी संख्या विचारली तेवढी, तर 7 अंकी लिहायची, तर त्यापुढे 0 ऍड करायचे. 2, 3, 4, 5, 6, 7. तर ही झाली सर्वात छोटी 7 अंकी. पण आपल्याला विचारली होती सर्वात मोठी 7 अंकी संख्या, त्यापेक्षा 1 ने लहान. तर 1 ने लहान म्हणजे काय? तर यातून 1 वजा करायचा. 9 मधून 1 गेला 8. 9, 9, 9, 9, 9 आणि हे 9. तर ही संख्या मिळाली आपल्याला 7 अंकी सर्वात मोठ्या संख्येपेक्षा 1 ने लहान. तर ही संख्या आपल्याला कुठे दिसते? एकक स्थानी आपल्याला किती? 8 हवे. तर पहिल्या ऑप्शन मध्ये 9 म्हणून हा नाही, दुसऱ्या ह्याच्यात 9, तिसऱ्या ह्याच्यात 8, म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 9,9 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर हा प्रश्न स्कॉलरशिपला 2018 ला विचारला गेलेला आहे. तर आपल्याला आता ही संख्या 9,9 ही अंकात लिहायची. 9 म्हणजे किती? तर 90 लक्ष. आपण कसं लिहिणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लक्ष. तर किती लक्ष? आपल्याला 9 दशलक्ष म्हणजे 90,000. 90 दशलक्ष 9. तर हजारची किंमत माहिती नाही म्हणजे 0, शतक माहित नाही, एकक माहित नाही व एकक किती सांगितलाय? 9. तर आपली संख्या झाली 3 घर, शतकचे 3 घर, हजारचे 2 आणि हे लक्षचे 2. तर ही संख्या आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतीये का? 90,00,00,0, 90,00,00,009 म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला, तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? हा प्रश्न 2021 ला आलेला आहे. तर आपण काय करणार? आपल्याला किती संख्या सांगितली होती? 70,07,000. तर कशी लिहिणार आपण? 70,07,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख म्हणजे 70 लाख. तर 70 लाख 7 सांगितले, तर मग एकक स्थानी आपल्याला 7 हवे, बाकीचे सर्व शून्य राहतील कारण त्यांची किंमत आपल्याला माहिती नाही. तर आपण ही किती लिहिले? 70 लाख. तर 70 लाख
7 ही संख्या सांगितली होती, पण ईश्वरीने लिहिताना काय केलं तर एक शून्य कमी लिहिला. तर हे किती शून्य आलेले आहेत 70 लाख मध्ये? 1 2 3 4 5. पण तिने लिहिताना 5 न देता 4च शून्य लिहिले. तर आपण लिहून घेऊ 7 0 0 0 0 आणि 7. तर तिने लिहिलेली संख्या ही पहिल्या 70 लाखापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे हे आपल्याला बघायचंय. तर आपण वजाबाकी करू. 7 मधून 7 गेले 0 0 0 0 0. 0 मधून 7 जाता का? नाही. मग आपण हातचा घेणार. इथं राहिले 6, इथं झाले 10. 10 तून 7 गेले 3 व हे 6. म्हणजेच ईश्वरीने लिहिलेली संख्या 70 लाखापेक्षा कमी आहे. तर ती किती आहे? 63 लाख. तर ती संख्या काय आहे? कमी. किती? 63 लाख. तर आपलं उत्तर कुठं दिसतंय? 63 लाखने जास्त नाही, 63 लाखने कमी. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 99000000 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर ही संख्या अक्षरात लिहिण्यासाठी आपल्याला वाचता यायला हवी की ही संख्या किती आहे. तर आपण वाचू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. म्हणजे 99 लक्ष ही संख्या आहे 99 लाख. तर 99 लाख आपल्याला कुठे दिसतात? 9 लाख नाही, 99 लाख. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. तर आपल्याला सर्वात पहिले या 4 पैकी पर्याय निवडण्यात अगोदर आपल्याला सर्वात मोठी 10 अंकी संख्या लिहून घ्यावी लागेल. तर आपण सर्वात मोठी संख्या कशी लिहितो? तर आपण सर्वात मोठी संख्या लिहिण्यासाठी 9 चा वापर करतो. तर किती अंकी सांगितली आपल्याला? 10 अंकी. मग आपण लिहून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर आता याचं वाचन करायचं. आपल्याला कसं करणार? एकक, दशक, शतक 3 घर, हजारचे 2, लाखचे 2, कोटीचे 2 आणि अब्जचे 2. तर शतक, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज. तर काय संख्या मिळाली? 9 अब्ज. आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतात? 9 अब्ज आणि 9 अब्ज हे 2 पर्याय आहेत. तर 9 अब्ज 99 कोटी, 9 अब्ज 99 कोटी, 9 अब्ज 99 लक्ष. तर पर्याय क्रमांक 3 नाही. 9 अब्ज 99 कोटी, 99 लक्ष, 99 लक्ष, 99 हजार, 99 हजार, 999, 999. म्हणजे ती संख्या काय? 9 अब्ज 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आलंय पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 33 कोटी 70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर आपण कसं लिहिणार 33 कोटी? तर आपण लिहून घेऊ एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी आणि 10 कोटी. तर किती कोटी सांगितले आपल्याला? 33 कोटी. 33 कोटी 70,000. आता लक्ष सांगितलं नाही म्हणजे लक्षच्या जागी 0. 70,000 278. 278. तर ही संख्या आपल्याला त्यांनी ही संख्या विचारली. तर आपल्याला ही संख्या कोणत्या ऑप्शन मध्ये दिसती? 33 00. 33 70 नाही, 33 70 नाही, 33 00 70 278. म्हणजेच आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न एका 9 अंकी संख्येत 10 कोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? तर ते वाचन करण्यासाठी पहिले आपल्याला ही संख्या लिहून घ्यावी लागेल. किती अंकी संख्या सांगितली? 9 अंकी. तर आपण लिहून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अंकी संख्या लिहायची आपल्याला. तर 9 अंकी संख्येत 10 कोटी स्थानावर 7.
तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10,00,00,000. 10,00,00,000वर किती आहे? 7. व उर्वरित सगळ्याच ठिकाणी शून्य आहे. तर आपण लिहून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8. ही झाली आपली 9 अंकी संख्या. तर हिचं आपल्याला वाचन करायचं सांगितलंय. तर ही संख्या किती आहे? तर शतकचे 3 घर, हजारचे 2, लाखचे 2, नंतर कोटी. तर किती कोटी झाली? 70 कोटी ही संख्या झाली. तर आपल्याला कुठे दिसते 70 कोटी? 7 अब्ज नाही, 7 कोटी नाही, 70 कोटी. तर आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, एका महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? आता प्रश्न विचारलाय की कोणते नाही, म्हणजे आपल्याला कोणती खालचा कोणता ऑप्शन हा 68,500 सांगत नाही. तर बघू आपल्याला काय सांगितला पहिला ऑप्शन 68,500 म्हणजे बरोबर. 68,500 म्हणजे किती? तर 68,500. तर पर्याय 1 बरोबर. 68,500 पर्याय 2 ही बरोबर. तिसरा आहे 685 शतक. 685 व शतक म्हणजे 2 घर. तर हेही बरोबर 685 शतक. चौथा ऑप्शन आहे 685 दशक. 685 आहे, पण दशक जर म्हटलं तर दशकच्या पुढे एकच घर हवं. तर दशक म्हटलं असतं तर हा शून्य नको. पण आपल्याला किती सांगितले? तर 68,500 म्हणजे 685 दशक हे उत्तर असणार नाही. म्हणूनच नाही विचारलंय. मग आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. तर आज आपण स्वाध्याय 2.2 पूर्ण बघितला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.